उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांच्या भेटीला निघालेले आहेत। त्यामध्ये संजय राऊत, अनिल परब यांचा देखील समावेश आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही भेट पूर्वनियोजित होती अशी माहिती आपल्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। मात्र आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। दोन्ही पक्ष एकत्र येणार, युती करणार अशी चर्चा रंगलेली असतानाच आता ही भेट होतीये। त्यामुळे निश्चितच राज्याच्या राजकारणामध्ये चर्चांना वाव मिळालेला दिसतोय। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची भेट घेत आहे। मात्र या भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा होते बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश यांच्याकडे। सविस्तर होय, तर राजकीय दृष्ट्या एकत्र हे भाऊ कधी येणार याविषयी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला असताना आता ही माहिती मिळते की शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब हे शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि आता खऱ्या अर्थानं दोन राजकीय पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरू होईल। मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत। अवघ्या 3 ते 4 महिन्यांचाच कालावधी आहे। अशा वेळेस सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे। मग महायुतीतले पक्ष असो किंवा महाविकास आघाडीतले पक्ष असो, 2 दिवसापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर सविस्तर चर्चा केली आहे। उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट कल्पना दिली आहे की ते आणि राज ठाकरे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुख्यत्वे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार आहेत। सविस्तर या युतीची कल्पना राज्यातल्या नेत्यांना देण्यात आलेली आहे आणि राज्यातल्या नेत्यांना याविषयी प्रसार माध्यमांनी विचारलं असता त्यांनी असं म्हटलं की जे उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितलं ते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी ते चर्चा करतील आणि त्यानंतरच काँग्रेसचा जो काही निर्णय आहे तो होणार आहे। पण आता उद्धव ठाकरे हे दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या घरी येत आहेत। गणपती वेळेस घरगुती गणपतीच्या दर्शनाला उद्धव ठाकरे सहकुटुंब आले होते। पहिल्याच दिवशी राज ठाकरे यांच्या गणेश चतुर्थीला ते घरी आले होते आणि अनेक कौटुंबिक कार्यक्रम असतील किंवा स्नेह कार्यक्रम असतील त्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले। खरं तर ही चर्चा सुरू झाली आहे एप्रिल महिन्यापासून, जिथे राज ठाकरेंनी हा प्रस्ताव ठेवला होता की मी सगळे मतभेद बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र यायला तयार आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकत्र यायला तयार आहे। आणि तिथून जी चर्चा सुरू झाली त्याला आता मूर्त स्वरूप येताना दिसत आहे। असं म्हटलं जात होतं की शिवसेनेचा दसरा मेळावा जी पक्षाची परंपरा आहे त्यात राज ठाकरे यांना तिथे व्यासपीठावर येण्याचं आमंत्रण दिलं जाऊ शकतं। पण त्यावेळेस शिवसेना युगतीतल्याच नेत्यांनी एक सावध पवित्रा घेतला होता की हा पक्षाचा कार्यक्रम आहे, शिवसेनेचा कार्यक्रम दसरा मेळावा ही पक्षाची परंपरा आहे आणि मनसेचा गुढीत पाडवा मेळावा असतो, त्यामुळे जो काय निर्णय आहे तो उद्धव ठाकरे घेतील अशी सावध प्रतिक्रिया होती। पण आता जी माहिती मिळते आहे 15 मिनिटांपूर्वी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर पक्षाचे नेते आहेत आणि खऱ्या अर्थानं भले पितृपक्ष आता सुरू झाला असेल तरीही युतीच्या संदर्भात जी अधिकृत बोलणी आहेत ती सुरू होतील। जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असू शकतो, युतीची अधिकृत घोषणा कधी करायची या बाबतीत कदाचित सविस्तर चर्चा आज त्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे असं म्हणता येऊ शकतं। पण तपशील जेव्हाच कळेल की जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातली भेट पूर्णपणे संपन्न होईल आणि दोन नेते काही भाष्य करतात का याकडेही लक्ष असेल। नक्की।